हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आता मला ज्वारी वाळू टाकली आहे आणि ज्वारीला थोडासा हात द्यायचा आहे. म्हणजे वाळू टाकली तर असं खालीवर करावं लागेल, कारण मग वरचंच वाळण खालची वाळणार नाही. तर चला ती ज्वारी ही करून घेते. ऊन तर लई लई म्हणजे लईच ऊन पडलेलं आहे, इतकं ऊन आहे ना, लईच आहे ऊन. तरी बी ती ज्वारी मला खालीवर करून घ्यावं लागेल आणि स्वेटर उघडावं लागेल. दुपारच्या 2-3 वाजता आल्यातच आणि दुकान तर उघडावंच लागेल. तर चला बघा, आता घेते मी ज्वारी वाळा टाकलेली ती ही करून. तिला इकडे येऊ नका. काय फोडी तो रे विरा, बाटली ती फोडली का काय तू? चला तसं लावू नको कास त्याला. तर चला, आज विराजला आणि आनंदीला दोघांना कपडे घेऊन आले. बाय पोरगी पडाल. तर दोघांना मी असे कपडे आणलेले आहेत मस्त यात्रेसाठी, अनुला आणि विराजला. कारण मी व्हिडिओ दाखवला नाही आहे, कारण गाडीवर विराज आणू आणि ती घेऊन बसायचंच म्हणल्यावर मला पण म्हणजे लय अनकम्फर्टेबल वाटतं. कारण की यांना घेऊन व्हिडिओ काढणं लय मुश्किल आहे. त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ मोबाईलच वरती काढला नाही. आणि ही आहे ज्वारी. सकाळी तर काय केलं तर ज्वारी वाळू टाकून मी आष्टीला गेले होते. तर म्हणलं आता वाळलीवरची आता पूर्ण आता खालची वाळून द्यावं, त्याच्यावर हात फिरवावं लागेल. तर चला आता ज्वारी ही करून घेते, मस्त अशी हात फिरवून घेते. आणि मला उघडायचे स्वेटर. हा बाबू, नो घरात बस, तुला पप्पाने सांगितलंय घराच्या बाहेर यांना काढायचं नाही. हा नाही, 4 वाजता ऊन उतरलं ना मग खेळायचं. तर विराज म्हणतोय खेळायला जायचंय मम्मी मला, तर खेळायला जाऊ का? तर नो नो नको नको, लय ऊन लागतंय, तुला लय चपला येता, तू चप्पल घाल एक तरी पायात. आणि चला आता घेते स्वेटर उघडून. म्हणजे स्वेटर जर उघडला तर आम्हाला जरा घरात हवा येते. विराज जाऊ नको तू, घरात जरा मस्त मस्त अशी गार हवा येते. आणि स्वेटर जर बंद असेल तर घरात बसूच वाटत नाही आम्हाला, इतकं असं गरम गरम होतं. त्याच्यामुळं स्वेटर उघडं करते आणि मग जरासं स्वेटरमधून हवा जाईन मस्त घरामध्ये. तर ऊन लईच आहे, भरपूर असं ऊन आहे. तर चला इकडे चल विरा, चल तिकडं तू कुत्ती बसली हा तुझ्या माग. चल तुला बॅटरी आणलेली दाखव गाईजला. इथे हाय गाईज म्हणा, मी आणली बॅटरी. बघू कसली आहे मग चंपीन, थोड्या वेळाने दाखवू ना. तर बघा आम्ही आष्टीला गेलो होतो ना, तर विराजने ही त्याला काय घेतली, ही हा आलोच ही बॅटरी घेतली. हो का, ही अशी लागती उजड. तर त्याला अशी छोटी बॅटरी लय आवडती, म्हणून त्याच्यासाठी ही छोटी बॅटरी मी आणली माझ्या बाबूला. चला तर स्वेटर उघडू, तिकडं पण आनंदी लय रडायला लागली आहे. हाय हॅलो. चला तर आता मी चालले रानात आणि रानात मला करायची मोटर चालू. तर चला आता वाजलेले आता 4:30 वाजत आल्या आता आणि जायचं आहे रानात. तर रानात आता फक्त मोटर चालू करायची आहे आणि विराज खेळतोय खाली. तर बघू, करते मोटर चालू. आणू पण उठले आता झोपेतून आणि आता करणार आहे मोटर चालू. आणि मोटर चालू करून काय पाणी भरून घ्यायचं आहे. तर चला पाणी भरून घेते. काय पाणी भरीत होते पण काय झालं आहे माझ्याकडून, ते साकीटच निसटलं. त्याच्यामुळं मग मोटर बंद केली आणि घरी जाते. तर ती झट देते आणि संध्याकाळी पाणी. माझ्याकडून साकीट निसटलं म्हणजे त्यांनी पाईप ओढला का ते साकीटच निघून गेलं पुढं. तर बघू, एक टाकी भरली आहे, दुसरी दिवस संध्याकाळी त्यांना सांगते आता संध्याकाळी येऊ म्हणून एक. तर चला जाते मी घरी आता. गाईस तर आमच्या मॅडम आता आल्या आता शाळेतून. आज उशीर झालाय, म्हणजे त्यांचा आज तास होता आहे ना. काय तास होता? इंग्लिशचा. त्यांचा इंग्लिशचा आज तास होता आणि आताच आल्या तास ठेवून. चला जात करा ना. बाय बाय. तर दीदी बघा आताच आली शाळेतून, तिचा क्लास होता इंग्लिशचा. तिचे पप्पा ते आले दोघंजण गाडीवर, कारण उन्हाळा लागलाय. अशी थंड थंड जरा पेप्सी खाल्ल्या जरा बरंच वाटतं पोटात. मस्त लागते पेप्सी, गोडे. तर चला आपला बोर चालू आहे आणि पाणी द्यायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं आता रानात आलेली आहे आणि रानात येऊन पाणी द्यायचं आहे. आणि हे बघा आपल्या मस्त मस्त अशा मिरच्या बी आल्या. आता घास बी छान आहे, उन्हाळा तर भरपूर असा लागला, पण मस्त असं माळवं आपलं वरती आहे रानात. आणि
इथं पण असं गार असं मस्त लागतंय आणि मोटर चालू करायची आहे. तर बघा झाली मोटर चालू. आता नाही आहे झाली वाटतं. कसं काय होई नाही, काय झालं मोटरीला? आता झाली चालू मोटर आणि पाणी चालू आहे घराकडं. खाली पाणी चालू केलेलं आहे तिकडं. तर चालू आहे आता मोटर. तर चला पाणी भरून घेऊ आणि घरी जाते. घरी पण गिऱ्हाईक चालू आहे त्याच्यामुळं रानात नाही लय वेळ थांबता येत. पाणी आणि हे असं मस्त असे वांगे, तर वांग्याला फुलं यायला लागले तर पण वांगे काही येईना, तर फुलं येऊन जळून जातात उन्हाळ्याचे. तर बघू त्याची पण एक फवारणी करायची आम्हाला आता. तर चला आता येते पटकन पाणी देऊ. बघा मस्त असे लिंबूचे झाड आहेत, त्याला पण मस्त असे लिंब आलेले आहेत. लिंब आलेले आहेत छान छान. आणि उन्हाळा तर भरपूर असा कडक कडक उन्हाळा चाललाय. येत आहे का पाणी? बघा तिकडं पाणी द्यायचं काम चालू आहे. नाही निघलं. नाही, काय झालं? आहे का लाईट? परत लाईट आल्यावर बोर चालू करायचं तापच आहे आता नेमकं लाईट बटन दाबलं आणि इकडं आले तोपर्यंत तर लाईट गेली पण. तर चला बघू नंतर परत लाईट आल्यावर परत अजून बोर चालू करावं लागेल. वैतागच वैताग आहे जीवाला. कामच काम. कामातून काही सुट्टीच नाही. घरी पण भरपूर काम आहे. पिल्लूला काल ड्रेस आणलाय तो पण फिट करायचा आहे. दाखवीन मी तुम्हाला. तो पण ड्रेस फिट करायचा आहे. इथं वांग्याला वांगे आलेत मस्त पण तोडायला टाईम नाही. माझ्या हातात काटा बसून बसला. मोटर चालू करून पाणी भरून झालेलं आहे आणि आत्ता कापते थोडासा घास शेळ्यांसाठी. आणि शेळ्यांसाठी घास घेऊन पटकन जायचं आहे मला घरी. घरी पण भरपूर काम आहे पण आलते घास न्यायला. आता घास कापायचा फास्टमध्ये आणि जायचं आहे लवकर फास्टमध्ये घरी. तास मस्त शेळ्यांना असा घास कापायचा आहे. घास कापून घेते आणि जाते पटकन घरी. वांगे पण तोडायचे तुम्हाला. तर चला घेतलेलं आहे थोडंसं बाटूक आणि निघायचं आहे घराकडं. थोडेसे वांगे पण कापायचे तर म्हणजे काढायचे तर वांगे पण तोडते फास्टमध्ये थोडेसे. आणि थोडी भाजी घ्यायची शापूची. तर भेटते का बघू कारण लय वाळल्या लय रानात. बघा इथे थोडी शापूची भाजी आहे. तर बघू चांगली का कशी का खराब झाली आहे. ही झाली खराब. पुढं आहे थोडीशी चांगली. तर गिऱ्हाईकाला हीच काढून द्यावं लागेल असं मला वाटतंय. हो का ही काढते गिऱ्हाईकाला देते आता एवढीच.